नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच खतरनाक असा ट्विस्ट आपल्या भेटीला येणार आहे। इकडे अर्जुन घरी आलेला असतो, गुंडांनी त्याला मारलेलं असतं, चाळीमध्ये खूप मोठा धमाका झालेला असतो, अक्षरशः अर्जुन बेशुद्ध पडलेला असतो, इतके गुंड त्याला मारत असतात। सायली तिथं ढसाढसा रडत असते, मधुभाऊ तिला जाऊ देत नसतात आणि अर्जुनला या सगळ्या गोष्टीमुळे सणकून ताप आलेला असतो। अर्जुन घरी आलेला असतो आणि तरीही प्रिया मात्र सगळ्यांच्या मनात अर्जुनविषयी गैरसमज करायचं काही सोडत नसते। प्रिया म्हणत असते, बघितलं का, अर्जुनला ना गुंडांनी मारले आणि मधुभाऊंनी ते गुंड पाठवले होते। अर्जुन रोज चाळीत जातो हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण त्या चाळीत गेल्यानंतर तिथे गुंडांनी अर्जुनला मारलेलं आहे हे सगळं ती सांगत असते। तेव्हा मात्र इकडे कल्पनाला धक्का बसलेला असतो, कारण अर्जुनला खूप ताप आलेला असतो। अर्जुनचा ताप काही केल्या कमीच होत नसतो। कल्पनाला काळजी वाटत असते आणि कल्पना पाहत असते। त्याचबरोबर अर्जुनच्या डोक्यावरती पाण्याच्या पट्ट्या, मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत असते। तिला खूप काळजी वाटत असते, अर्जुनला काय झालंय, अर्जुन या सगळ्यातून का बरा होत नाही हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि ती अर्जुनची काळजी करत असते। आणि इकडे प्रिया मात्र खूपच नाटकं करत असते। प्रियाची नाटकं सुरूच असतात आणि प्रियाच्या या मूर्खपणामुळे सगळ्यांनाच खूप मोठा तोटा झालेला असतो, सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो। कारण आज जी अवस्था झालेली असते ती म्हणजे प्रियामुळेच अर्जुनची अवस्था अशी झालेली असते, हे सत्य आता समोर येणार असतं। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया मात्र वाटेल तशी वागत असते आणि ती सगळ्यांना सांगत असते की हे सगळं मधुभाऊंनी केलेलं आहे, मधुभाऊंमुळे हे सगळं घडलेलं आहे, या सगळ्याला जबाबदार फक्त आणि फक्त मधुभाऊ आहेत, मधुभाऊंनीच या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत हे सगळं ती बोलत असते। ती म्हणत असते की मधुभाऊंनीच अर्जुनवर गुंड पाठवलेले आहेत। घरातल्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये मधुभाऊंबद्दल आणखी राग निर्माण करत असते। पण त्याचवेळी अश्विन आणि चैतन्य तिला म्हणू लागतात की तुला कसं कळलेलं, कारण अर्जुन चाळीत गेलेला होता आणि तिथं त्याच्यावर हल्ला झालाय, अर्जुनने तर आपल्याला काहीच सांगितलेलं नाही आहे, अर्जुनला का ताप आलेला आहे, त्याच्या बाबतीत नक्की काय घडलेलं आहे हे आपल्याला काहीच माहिती नाही, मग तू कसं बोलतेस की अर्जुन चाळीत गेलेला होता आणि तिथं हे सगळं घडलंय, तुला कोणी सांगितलेलं हे सगळं, असं सगळेजण बोलत असतात। आणि त्याचबरोबर प्रिया मात्र शांतच होते, तिच्याकडे काहीच उत्तर नसतं। आणि त्यानंतर प्रिया त्या गुंडांना फोनवरती बोलत असते, त्या पत्रकारांना बोलत असते की तुमचे पैसे तुम्हाला मिळतील, तुम्ही काम चोख केलेलं आहे, पण एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे काहीही झालं तरी माझं नाव कुठंही येऊ द्यायचं नाही, जर माझं नाव कुठं आलं तर तुमची काय खैर नाही, हे सगळं बोललं चालू असतं। आणि नेमका अश्विन आणि चैतन्य ते बोलणं ऐकतात आणि त्याचवेळी कल्पना पण तिथं आलेली असते। कल्पनाने ती गोष्ट ऐकलेली असते आणि तिथंच मोठा बँड वाजतो, तो म्हणजे आता कल्पनाकडून ही गोष्ट कळलेली असते, ती म्हणजे कल्पनाला कळलेलं आहे की प्रियाने पैसे देऊन गुंडांकडून ती पत्रकार पाठवलेले होते आणि त्याचबरोबर पत्रकारांसोबतच तिथं पाठवलेलं होतं ते म्हणजे त्या लोकांना, आणि त्या गुंडांनी अर्जुनवरती हल्ला केलेला असतो। ही गोष्ट आता इथे समोर आलेली असते आणि मग इकडे कल्पनाला खूप मोठा धक्का बसतो, कल्पनाला खूप राग आलेला असतो। प्रिया मात्र बोलत असते, तिला असं वाटत असतं की कुणाला काहीच माहिती नाही आणि मग कल्पना पूर्णाजीकडे येते। त्याच वेळेस अश्विन चैतन्यही तिथे आलेले असतात आणि त्यांनाही कळतं की कल्पनाने हे बोलणं ऐकलंय, कारण त्यांनीही ते ऐकलेलं असतं। पूर्णाजी मात्र खाडकन प्रियाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते, तुला लाज कशी वाटली नाही ग, माझ्या नातवाच्या जीवावर उठलेले आहे, त्या सायलीने आम्हाला दगाफटकात केला हे आम्हाला माहिती होतं, पण तिची मजबुरी होती, तुझी काय मजबुरी होती ग, नक्की तू असं का केलेलं आहे, अर्जुनच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार तुला कुणी दिलेला आहे, कुणी तुला सांगितलेलं होतं अर्जुनच्या बाबतीत असं वागायला, आम्ही सांगितलं होतं का तुला, मग तू का केलंस हे, कारण सायली आमच्याशी खोटं बोलली, पण तू काय केलंस, तूही तर त्याच्यापेक्षाही मोठी गोष्ट केलेली आहे। एकतर त्या दिवशी पत्रकारांचं त्या न्यूज होत्या त्या चुकीच्या पद्धतीने आमच्या पुढे आणल्यास आणि आता तुझी ही नाटकं चाललेली आहेत, असं पूर्णाजी बोलत असते। पूर्णाजीला खूप राग आलेला असतो, पूर्णाजी जाम भडकलेली असते, पूर्णाजीला कळतच नसतं की ह्या प्रियाचं काय करायचं। आणि त्याचबरोबर पूर्णाजी मात्र प्रियाच्या खानकन कानाखाली वाजवते। त्याचबरोबर तिथे आता येते ती म्हणजे कल्पना आणि कल्पना म्हणू लागते की पूर्णाई तुम्ही सांगा काय करायचं या मुलीचं, हिने तर माझ्या अर्जुनच्या जीवावर उठलेली आहे, माझ्या अर्जुनच्या आयुष्याशी खेळ केलेला आहे, ही गोष्ट मी कधीही सहन करू शकत नाही। एक वेळ मी त्या सायलीला माफ करू शकते पण हिला नाही, तुम्ही सांगा पूर्णाई मी काय करायचं आहे ते। मग पूर्णाजी बोलत असते, पूर्णाजी लगेच रविराजला फोन करते, आत्ताच्या आत्ता तुम्ही यायचं आहे। रविराजला आणि प्रतिमाला बोलवून घेतलं जातं आणि त्यांना सांगितले जातात ते म्हणजे त्यांच्या लाडक्या
पूर्णिमीचे प्रताप आणि पूर्णाजीला त्याचबरोबर कल्पनाला खूप राग आलेला असतो आणि अर्जुन इकडे तापाने फणफणत असतो, त्याला खूप त्रास होत असतो आणि ही प्रिया जी नाटकं केलेली आहेत तिच्या त्या नाटकांमुळे खूप मोठी गोष्ट घडलेली असते आणि प्रिया मात्र तोंडावर पडलेली असते. कारण आता प्रिया त्या पत्रकारांशी आणि गुंडांशी बोलत असते तर रविराजला बोलवून घेतलेलं असतं. चैतन्यने तोपर्यंत पोलिसांना फोन केलेला असतो आणि चैतन्यने पोलिसांना बोलवलेलं असतं आणि त्याचबरोबर त्या लोकांना ताब्यात घ्यायला सांगितलेलं असतं आणि ती लोक आता जेलमध्ये जाण्याच्या तयारीत असतात. आणि तिकडे लगेच चैतन्यने अजून शुद्धीवरही आलेला नसतो तोपर्यंत चैतन्यने चालाखी करून हा डाव साधलेला असतो आणि चैतन्यने हे सर्व केलेलं असतं. आणि मग इकडे रविराजला बोलवून घेतलं जातं. रविराजसाठी खूप मोठा धक्का असतो. रविराज तर आल्या आल्या प्रियाच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो, तुझी लाज वाटायला लागलेली आहे, नक्की काय करायचं आहे तुझ्या बाबतीत आम्ही ते सांग एकदा. बाप म्हणून आम्ही कुठं कमी पडलेलो आहोत म्हणून तुमच्याशी असं वागत आहे, कारण या घराशी तुला आम्ही या घरातल्यांना चांगलं वाटावं, त्यांच्यात आयुष्यात बदल होतोय, सायलीच्या बाबतीत जे घडलेलं होतं त्यामुळे आम्ही सगळे डिस्टर्ब होतो म्हणून तुला इथं ठेवलं होतं, तर तू काय केलेलं आहेस ग, तुला लाज कशी वाटली नाही, तू अर्जुनच्या जीवाशी खेळलेली आहे, हे सगळं प्रियाला बोलत असतात. आणि मग अर्जुन पण शुद्धीवर येतो. अर्जुन पण थोडासा बरा झालेला असतो आणि अर्जुनला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुनला खूप राग आलेला असतो आणि अर्जुनने मग आता स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केलेली असते आणि अर्जुनने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही हिला सोडायचं नाही. मग पोलिसांनी तोपर्यंत पत्रकार आणि त्या गुंडांना ताब्यात घेतलेलं असतं आणि त्यांनी सरळ सरळ प्रियाने त्यांना जे कॉल केलेले असतात, प्रियाने त्यांच्याशी जो संपर्क साधलेला असतो त्या सर्व गोष्टींचे पुरावे त्यांनी दिलेले असतात. एवढंच काय तर प्रियाने त्यांना पैसेही ट्रान्सफर केलेले असतात आणि मूर्ख प्रियाने स्वतःच्या अकाउंटवरून पैसे ट्रान्सफर केलेले असतात. आणि मग ट्रान्सफर केलेल्या पैशांचे डिटेल्स, प्रियाने केलेले फोनचे डिटेल्स हे सगळं त्यांच्याकडे असतं आणि त्याचबरोबर ते रेकॉर्डिंगही त्यांच्याकडे असतं आणि त्या रेकॉर्डिंगमुळं आता त्या लोकांनी प्रियाला अडकवलेलं असतं. कारण त्यांना पोलिसांनी असा धुतलेलं असतं की त्यांच्याकडे कुठला ऑप्शनच नसतो आणि त्यामुळं ते जबरदस्त असे अडकले जातात. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन भयानक चिडलेला असतो. अर्जुन म्हणतो की कळलं का, मी तुम्हाला वारंवार सांगत होतो ही खोटारडी मुलगी आहे, पण तुम्हाला तिचाच पुळगा होता. मी आणि मिसेस सायली तुमच्याशी प्रेमाने वागलो, मान्य मला, तुम्ही मला कधीही विचारलं नाही की मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का केलं. तुम्ही मात्र माझ्यावर आरोपावर आरोप करत राहिला. तुम्हाला एकदाही वाटलं नाही की अर्जुनची काय मजबुरी होती, कारण माझी मजबुरी होती की ही पोरगी, ही निर्लज्ज मुलगी, कारण ही मुलगी आपलं घर फोडायला आलेली आहे. ह्या मुलीला तुम्ही समजून घेतलेलं आहे, तिला डोक्यावर ठेवलेलं आहे आणि हे सगळं जे झालेलं आहे ते फक्त आणि फक्त तिच्यामुळं घडलेलं आहे. आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस असं वाटायचं की ती चांगलीच आहे, पण आज तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे. तेव्हा कल्पना मात्र प्रियाचं नरडं धरते आणि तिला बोलू लागते, तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस, तू माझ्या अर्जुनच्या जीवाशी खेळ केलेला आहेस. अर्जुनच्या अंगावरचे ते गुंडांनी मारलेले घाव पाहून कल्पनाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आणि ती प्रियाला मारत असते. तिला म्हणत असते, तुझी एवढी हिंमत कशी झाली, सायलीनं आम्हाला दुखावलंच नाही ग कधी, 1.5 वर्ष ती आमच्यासोबत राहिली, माणसांची मनं जपत राहिली, फक्त एका गोष्टीमुळं आम्ही तिच्यावर नाराज झालो होतो, का तर तिने आम्हाला ते सत्य सांगायला पाहिजे होतं, मग तिनं ते सत्य का सांगितलं नाही, एवढीच आमची नाराजी होती. पण तू काय केलंयस, तू तर अगदी सर्व मर्यादा ओलांडलेल्या आहेत. तू जराही विचार केला नाही की आम्हाला काय वाटेल, अर्जुनच्या जीवाशी तू खेळलेले आहे. प्रिया म्हणत असते की मी हे काही मुद्दामून केलेलं नाही, मला ना अर्जुनची काळजी वाटत होती आणि म्हणून मी हे सगळं त्या पत्रकारांना पाठवलं होतं. आणि ती तोंडानेच बोलायला लागते आणि तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं होतं की अर्जुन हा तिकडे जातोय म्हणून मी हे केलेलं आहे असं म्हणत प्रिया रडायला लागते. अक्षरशः ढसाढसा रडत असते. परंतु घरातल्या सगळ्यांना खूप राग आलेला असतो, कळतच नसतं त्यांना, सगळे चिडलेले असतात. कल्पना म्हणत असते की बास आता, आणि त्याच वेळेस तिथं आलेली असते ती म्हणजे प्रतिमाही आलेली असते. प्रतिमा म्हणत असते की रविराज तुम्ही काय ठरवले, हिच्या बाबतीत काय करायचं ठरवले, मला सांगा आत्ताच्या आत्ता, असं ती बोलत असते. तेव्हा रविराज म्हणतात की अर्जुन जे करेल त्या सगळ्या गोष्टी मला मान्य असतील, कारण ह्या मुलीने आज अर्जुनच्या जीवावर उठून त्याच्या आयुष्याशी खेळलेली आहे, ही गोष्ट मला मान्य नाही.
मग अर्जुनने पोलिसांना बोलवलेलं असतं. सगळ्यांचं म्हणणं असतं की अर्जुन जो निर्णय घेईल तो मान्य आहे आणि सगळ्यांनी अर्जुनला आता स्वीकारलेलं असतं. कुठंतरी सगळ्यांना वाटत असतं की ह्या मुलीमुळं आपल्या घरामध्ये जे घडलेलं आहे ते इतकं विचित्र घडलेलं आहे, या सगळ्याचा त्रास आपल्या सगळ्यांना होत आहे आणि हिच्यामुळंच ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. या गोष्टीचा राग घरामध्ये सगळ्यांना आलेला असतो आणि सगळेजण प्रियाशी अगदी तिच्याशी नातं तोडले अशा पद्धतीनं तिच्याशी बोलत असतात आणि तिला शेवटी अर्जुन म्हणतो की नाही, कारण काही झालं तरी आजपर्यंत मी तन्वीला सोडलेलं आहे, पण सिनियर आणि प्रतिमात्या मला माफ करा, कारण तिने खूप वाईट गोष्टी केलेत. कसं आहे, मला गुंडांनी मारलं इथपर्यंत मी ठीक आहे, या गोष्टीसाठी तिला माफी करेल, पण आज तिने सायलीच्या चारित्र्यावरती, मधुभाऊंच्या चारित्र्यावरती जे शिंतोडे उडवलेले आहेत त्यासाठी मी तिला कधीच माफ करू शकत नाही. माझ्या सायलीच्या बाबतीत जर कोण चुकीचं वागणार असेल तर मी त्याला सोडणार नाही. या भाषेमध्ये अर्जुन बोलत असतो. अर्जुन भयानक चिडलेला असतो. अर्जुनचं असं म्हणणं असतं की बास, आत्तापर्यंत हिचं मी सगळं सहन केलेलं होतं, पण आता नाही, आता तिला जेलची हवा खावीच लागणार आहे, असं म्हणत अर्जुनने प्रियाला जेलची हवा खायला पाठवलेलं असतं आणि प्रियाला तिची लायकी दाखवलेली असते. अर्जुनने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता मी शांत राहणार नाही आणि अर्जुनने तो निर्णय घेतलेला असतो. त्याच्या निर्णयाचं घरातल्या सगळ्यांनी मान्य केलेला असतो आणि त्यांनी ठरवलेलं असतं की अर्जुन जो निर्णय घेणार आहे तो आम्हाला मान्य आहे, असं म्हणत घरातील सर्वांनी अर्जुनचा निर्णय मान्य करत प्रियाला जेलमध्ये पाठवलेलं असतं. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.